उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेलिकॉप्टर अपघातातून अगदी थोडक्यात बचावले आहेत। महालक्ष्मी रेसकोर्सवरून उड्डाण केलेलं हेलिकॉप्टर धुळीच्या वादळात अडकलं, मात्र पायलटनं अतिशय कौशल्यानं हेलिकॉप्टर वादळी वाऱ्यामधून बाहेर काढत जुहू विमानतळावर उतरवलं। हेलिकॉप्टरमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्यांच्यासोबत त्यांचे स्वीय सहाय्यक प्रभाकर काळे, मुख्य जनसंपर्क अधिकारी विनायक पातुर्डकर, OSD राजपूत आणि मुख्य सुरक्षा अधिकारी असे एकूण 8 जण होते। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व अधिकारी सुरक्षित असल्याची माहिती मिळते आहे। आमचे प्रतिनिधी पंकज दळवी आपल्या सोबत आहेत। पंकज, मोठी बातमी आहे, खराब हवामानामुळे पण पायलटच्या प्रसंगावधानामुळे एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरला वादळाचा फटका बसला होता, पण ते सुरक्षित लँड झाले। काय अपडेट? एक मोठी दुर्घटना टळली असं आपण म्हणू शकतो, कारण एकनाथ शिंदे हे जुहूवरून जुहूचा जो पॉनम एअरपोर्ट आहे तिकडून ते टेक ऑफ केलं, ते धुळीच्या आणि वातावरण एकदम बदललं आणि त्याच्यामुळे नक्कीच अडचणीत वाढ झाली। मात्र चांगली गोष्ट हीच आहे की या सगळ्या कठीण प्रसंगामधून एकनाथ शिंदे, त्यांच्यासोबत असलेले सर्व अधिकारी, मग विनायक पातुर्डकर असतील किंवा मग प्रभाकर काळे असतील, राजपूत असतील, हे नियमित त्यांच्यासोबत असणारे सगळे सहकारी आहेत। कल्याण मुरबाड या दौऱ्यासाठी ते जात होते, मात्र एक मोठी दुर्घटना टळली असं म्हणावं लागेल। पायलट जो आहे, जो त्याच्या समयसूचकतेमुळे ही मोठी दुर्घटना घडली, त्याला ही गोष्ट कळली वेळीच की धुळीची लोट जे ते उठतायत, त्यांनी हेलिकॉप्टर जे ते मोठ्या प्रयत्नांनी या धुळीच्या बाजूला नेलं आणि इमर्जन्सी लँडिंग केलं आणि एकनाथ शिंदे इतर सहकाऱ्यांना जे आहे ते सुरक्षित त्या अडचणीच्या प्रसंगातून बाहेर काढले। धन्यवाद पंकज या सगळ्या अपडेटबद्दल।